कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन अर्जुन म्हणायचं, अर्जा म्हणायचा कुठलाच हक्क नाही तुम्हाला, कळलं का? अर्जुन, हे बघ, जे काही झालंय त्याची सगळी जबाबदारी माझी आहे। मी काय म्हणतोय, पण आता का उपरती झाली तुला? अरे 20 वर्ष गप बसला होता तू दादा, आणि आताच का? कदम, तुम्हाला अजून दादा म्हणून वाटतं या माणसाला? अर्जुन अरे थांब ना, त्या दोघांना बोलू दे की तू नको ना मध्ये पडू। होय, थांब बरं जा। बाबा तुम्ही एकदा बसा बरं, मी नाश्ता घेऊन आले, तुम्ही नाश्ता करा। तुम्हाला रोज सकाळी नाश्ता लागतोय माहितीये मला। मी बोलतो, घे विना, तू घे। हाँ घे। अर्जुन, अरे जा। विनया, मी सगळं खरं खरं सांगतो। आता अजून आहेच का? अर्जुन थांब ना, ऐकून तर घे। मी आधी लई माजुरडा होतो, कोणाचं काही पडलेलं नव्हतं मला। मी स्वतःला खरंच सरकार समजत होतो, त्यामुळे मला जे वाटतं तेच फक्त खरं असं मला वाटायचं। हे सगळं माहिती आहे मला, नवीन काहीतरी सांगा। सुजानं मला कोंडून घातलं होतं, आणि असं तसं नाही, चांगलं 4 महिने कोंडून घातलं होतं। तेव्हा मला कळून चुकलं। आणि सुजानं का कोंडून घातलं होतं माहितीये मला? कारण मी त्याला थोबाडला होता। इलेक्शनच्या टायमाला अप्पीनं खरंच त्याचा खूप चांगला प्रचार केला होता, आणि तरी देखील तो अप्पीच्या नावानं खडं फोडत होता, म्हणून चांगला मूस काढला होता मी त्याला। आणि त्याचाच राग डोक्यात ठेवून त्यानं मला कोंडलं होतं, आणि त्या 4 महिन्यात त्यानं माझं लई हाल केलं। ते आता सांगून काय होणार आहे? नाही बाळा, मी सांगतो यासाठी की त्यावेळी मला कळून चुकलं की आपल्या पापाची फळं आपल्यालाच भोगावी लागतात। आणि म्हणून मी म्हणाले की सरकार बदलले। आप्पे थांब दादा, तिला जाऊन 20 वर्ष झाली। इतकी वर्ष तू खोटं बोलत होतास, आणि का रे? तुला दिसत नव्हतं माझी अवस्था, अर्जाची अवस्था? तरी पण तेव्हा मी मूर्ख होतो भावड्या। वर्ष गेली तेव्हा मला लई वाईट वाटलेलं। वाईट वाटतंय? काय करतोय? गपचूप निघायचं इथून, नाही तर गाडून टीव्ही निघताच। अर्जुन काय चाललंय तुझं? आत्ता वाईट वाटतंय? माझ्या आईला मारून टाकलंस की, आणि इथून पुढे तोंडातून भावड्या शब्द काढायचा नाही, कळलं का? अर्जुन हातापाई करतोयस तू, कारण माझ्या बापाला पश्चाताप होतोय। पण तो आईच्या मृत्यूला मी जबाबदार आहे, आणि ह्यांना आत्ता वाईट वाटतंय वे? निघायचं इथून, नाही तर मारून टाकेल। अर्जुन झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।